त्यांचं कीर्तन झालं आणि मुंगी पैठणचे ज्याला हात नाही पाय नाही त्यांचं नाव संत कुर्मदास. ऐका, कुर्मदासांनी पंढरी महात्मा भानुदास महाराजांच्या मुखातून ऐकलं आणि त्यांना वाटलं मी सुद्धा वारकरी व्हावं, मी सुद्धा पंढरपूरला जावं. त्यांना इच्छा झाली, महाराज चला आपण पण पंढरपूरला जाऊ. हो, संपदा सोहळा नावडे म्हणाला, लागला टकळा पंढरीचा. वाटलं मी सुद्धा पंढरपूरला जावं. सगळे संत मंडळी निघाले. कुर्मदासाला हात नाहीत पाय नाहीत. लोक हसायला लागले, अरे तुला हात नाहीत पाय नाहीत, तू कसं जाणार? पण मला इच्छा असते, इच्छा बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूपी भावी आपण ब्रह्मनिष्ठा राजकीय पूर्ण तत्परायण अहर्निशी निश्चयाचे फळ तुका म्हणे तेची फळ. निश्चय पाहिजे बघा. आज तुम्ही या नगरीमध्ये आला, काय भगवंताला आनंद वाटत असेल महाराज. आज तुमच्या पूर्वजाचा उद्धार झाला. उद्धार काय? अनंत तीर्थाचे माहेर, अनंत रूपाचे सार, अनंत अनंत अपार तुवा कटिकर ठेवले उभा. धन्य धन्य पांडुरंग, सकल दोषा होय भंग आणि पूर्व उद्धरती सांग पंढरपूर देखली. तुम्ही पंढरपूर बघितलं तरी पूर्वजाचा उद्धार आहे. माझ्या वडिलाची मिराज सगळा देवा आणि तुझी चरण सेवा पांडुरंग. आमची मिराज मंडळी, आमचे घर भीमातिरी, पांडुरंग आमचा पिता, रखमाबाई आमची माता, भाऊ पुंडलिकमणी मुनी, चंद्रभागा आमची बहीण आणि तुका जुनाट मिराशी ठाव दिला पायापाशी. त्या हात पाय नसलेल्या पूर्वजाला वाटलं मी सुद्धा पंढरपूरला जावं. काही मी उद्धार पावेन, काही कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. कधी त्या भगवंताला मी पहा, कधी त्या प्रभूला मी बघा. ऐका सज्जन हो, तेव्हा कुर्मदासाला हात नाही. लोक हसायला लागले, अरे तुला पाय नाही हात नाही, तू कसा जाशील? पण महाराज होय होय वारकरी, पाये पाये रे पंढरी. त्यांनी जीवनामध्ये जिद्द धरली, जिद्द. असं ते साध्य करीत असायास कारण अभ्यास तुका म्हणे. म्हणून साधकाची दशा उदास असावी, उपाधी नसावी, अंतर नाही. निघाले महाराज पंढरपूरला, हात नाही पाय नाही, चालले गडबडा लोळत लोळत लोळत. कुर्मदास निघाले. देवाला काळजी वाटली भगवंताला, तुम्ही इथं आले का नाही? त्या देवाला काळजी आहे तुमची, तुम्हाला काळजी नाही. आता तुम्ही काळजी करायची नाही, मागची फोन सुद्धा करायचं नाही. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवे भावी येणे सुशेवण झाले हवा भरी आणि परत भागारी. तुका पंढरीशी गेला, पुन्हा जन्मा नाही आला. ऐका सज्जनो, या महान तीर्थामध्ये तुम्ही आलात, काय तुमचं पुण्य वर्णन होऊ शकत नाही महाराज. म्हणून आज ते हात पाय नसलेले कुर्मदास निघाले. कुर्मदास, देवाला काळजी वाटली. कुर्मदास, देवानी एका वाण्याचं रूप घेतलं. कुर्मदासा, अरे मी तुला अन्न देईल. दररोज कुर्मदास गळबळत गळबळत महाराज लोटांगण घालत भगवंताच्या नगरीत येऊ लागले. येता 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 डोबी आली आणि रक्तबंबाळ शरीर. दररोज देवानी जेवण घालावं, मुखामध्ये घालावं. माझ्या कुर्मदासाच्या रोज रोज भगवंताने घालावं. महाराज तुम्ही बघा, त्याला काळजी आहे आपली. देव रुक्मिणी मातेनं देवाची परीक्षा घेतली. कोण? रुक्मिणी मातेनं. देवा तुम्ही जेवल्यावर सगळं जग जेवते हो म्हणले. रुक्मिणी मातेनं काय केलं? मुंग्या धरल्या. मुंग्या एका डबीत घातल्या, डबी पॅक केली, आतमध्ये ठेवली डबी, मुंग्या घातलेली. आणि दुसऱ्या दिवशी देवाला अष्टभोग, देवाला 56 भोग, देवाला आपल्या देवाला बघा 56 भोग आहे भगवंताला. नैवेद्य वाढला, जेव देवाला बसले. सांगितलं थांबा देवा. सगळे जेवले लोक. म्हणले रुक्मिणी सगळे जेवले. थांबा म्हणले 1 मिनिट, मी म्हणले जरा तुमची परीक्षा घेतो. आता देव आहे, रुक्मिणी माता आहे, पत्नी आहे. आपल्या पत्नीचं प्रेम असते महाराज आपल्यावर. का असावं? आपल्या पत्नीला कधी तुम्ही दुःखी करू नका. आपल्या मालकीला नेहमी सुखी ठेवा. आपल्या लक्ष्मी म्हणतात, आपल्या लक्ष्मीचा कधी अपमान करू नका.
आपली लक्ष्मी हसत राहिली पाहिजे, तुमच्या जीवनात काही कमी पडणार नाही. तिनं सगळं तुम्हाला अर्पण केलेलं आहे महाराज. म्हणून ऐका, सांगितलं थांबा देवा. डबी आणली, डबी उघडून पाहिली देवाच्या समोर. त्यात मुंग्या होत्या, मुंग्या. त्या मुंग्याच्या समोर साखरेचे दाणे दिसले, साखरेचे दाणे. रुक्मिणी मातेची पाठ फिरली. तसं माझ्या कुर्मदासांना देवाने रोज जीव घालावं. आणि नवमी आली, इथं लवळ आहे, लवळ. आता म्हणले वारकऱ्याला सांगितलं आता मला जाणं होत नाही, मी दशमीला पोहोचू शकत नाही, तुम्ही देवाला माझा नमस्कार सांगा, भगवंताला माझा नमस्कार सांगा. वारकरी आले महाराज. आणि वारकरी आल्यानंतर इथं प्रचंड गर्दी आहे. रंगनिगणात ते उभ्या दोनोनी पंचप्राणारत्या घेऊन देवस्त्रिया येते आणि भावे ओवाळती. राय पंचप्राण सगळ्या देवता पंढरपूरमध्ये येतात. त्या आषाढी वारीच्या वेळेला प्रचंड गर्दी असते महाराज. पिशवी आणण्यासाठी किती गर्दी असते, भयानक गर्दी. हो, त्यामुळे मग वारकरी कसा तरी गेला आणि सांगितलं तुम्हाला देवा, तुम्हाला हातपाय नसलेल्या गुरुमदासांनी बोलावलं देवा. एवढ्या गर्दीतून भगवान परमात्मा गेले महाराज. लवळला परमेश्वराचा आज वास्तव आहे. आणि सांगितलं गुरुमदासांनी देवाशी अवतार, भक्ताशी संसार, दोहीचा विचार एकपणे. देव म्हणतात धन्य दिवस आजी झाला सोनियाचा, किंवा धन्य दिवस आजी संताचं दर्शन झालं मला, धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार. देव आणि भक्त तुझा काही विचार, त्याचा परिणाम काय? होय होय वारकरी, पाये पाये रे पंढरी. काय करावे साधने, गरज नाही मारा, फळ अवघ्याची येणे आणि अभिमान नुरे. देवाने अभिमान कोणाकोणाचा गमावला? गरुडाला अभिमान झाला होता, गरुडाला.